नमस्कार। वो भूली दास्तां फिर याद आ गई, नजर के सामने घटासी छा गई. अशी स्थिती आता पुन्हा एकदा बीड नगर जिल्ह्याच्या सीमारेषेवर आलेली आहे. साधारणतः 20-21 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेच्या पुन्हा एकदा आठवणी ताज्या झाल्यात आणि या आठवणींनी जीवाचा थरकाप उडवून दिलाय. ते आरोपी नव्हते तेव्हा अशा स्थितीत वागले, इतक्या वाईट स्थितीनं वागले. त्यांना याच करता शिक्षा झाली आणि आता शिक्षा भोगून ते बाहेर पडतील तेव्हा गावाची अवस्था काय करतील असा प्रश्न त्या गावातल्या लोकांना पडलेला आहे. घटनाच इतकी भयंकर होती की त्या घटनेच्या आठवणीनं आजही जीवाचा थरकाप उठतो. होय, मी 17 जानेवारी 2001 साली घडलेल्या कोठेवाडी अत्याचार प्रकरणावर आपल्याशी बोलतोय. 2001 साली घडलेल्या या प्रकरणावर आता बोलण्याची गरज का आली तर त्याचंही एक महत्त्वाचं कारण आहे. कसं आहे, आपली स्मरणशक्ती इतकी वीक झाली आहे, इतकी कमजोर झाली आहे, त्यापेक्षा विस्मरणशक्ती इतकी वाढली आहे की आपण पटापट सगळ्या गोष्टी विसरून जातो. 2001 साली जानेवारी महिन्यामध्ये कोठेवाडी नावाच्या गावामध्ये जे काही घडलं होतं, कदाचित अन्य घटनांच्यामुळं ते आपल्या नजरेतून, स्मृतीतून, आठवणीतून, डोक्यातून निघून गेलं असेल. एकापाठोपाठ एक अशा घटना आपल्याकडे घडत जातात की पूर्वीची घटना आपण विसरून जातो. पण मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे, 17 जानेवारी 2001ला नगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या कोठेवाडी गावामध्ये एक भयंकर कांड घडलं होतं आणि त्या कांडात 10-15 लोकांच्या समूहानं एकाच वेळी गावावर दरोडा टाकला होता. या दरोड्यात फक्त संपत्ती लुटली नाही तर शीलही लुटलं होतं. आणि तुम्हाला ऐकून अजून घृणा वाटेल की अगदी वयोवृद्ध स्त्रियांची देखील व्यभिचार करण्यात आला होता. अत्यंत घृणास्पद अशा या हत्याकांडातल्या आरोपींना पकडलं. पुढे नगरच्या कोर्टात या सगळ्या आरोपींना मोठी शिक्षाही झाली. त्या वकिलांनी म्हणजे ज्योती फणसाळकर नावाच्या एक जज होत्या, त्यांनी शिक्षा देखील सुनावली. पुढे यांच्यावर मोकोका अंतर्गत देखील कारवाई झाली. या मोकोका अंतर्गतची कारवाई औरंगाबाद खंडपीठानं रद्द केली आणि ज्यांची शिक्षा पूर्ण झाली आहे अशांना मुक्त करण्याचा आदेश देखील दिला. आता या प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कारवाई पूर्ण झाल्यानंतर मुक्त होतील. आता मुक्त झालेल्या आरोपी या गावाशी कसे वागतील हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे आणि यातूनच त्या ग्रामस्थांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. 12 आरोपी, सगळी नावं तुम्हाला स्क्रोलमध्ये दिसत आहेत. या प्रत्येक आरोपींनी या गावामध्ये धुमाकूळ घातलेला होता आणि त्यांनी गावाला अक्षरशः लुटलेलं होतं. याच लोकांची आता सुटका होतीये. यांचं वय नक्कीच वाढलेलं असेल, पण मनात गावचा बदला घेण्याची भावना असेल तर गावात अधिकच वाईट स्थिती होणार आहे. केवळ अशाच घटना घडल्यात का हा मोठा प्रश्न आहे. तर यापेक्षाही भयंकर आणि अत्यंत वाईट घटना या सीमारेषेवरती आणि बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत. कोठेवाडीच्या प्रकरणानंतर सर्वात मोठं प्रकरण घडलं ते परळीजवळच्या ब्रह्मवाडी येथील बलात्कार आणि दरोड्याचं प्रकरण. शेतवस्तीवर गुंडांनी अक्षरशः हायदोस घातला आणि तिथे स्त्रियांच्या अब्रूशी खेळ केला. पाठोपाठ परळीतल्या 1-2 ठिकाणी अजूनही अशाच घटना घडल्या. गेवराई तालुक्यातल्या काठोडामध्ये देखील अशीच घटना घडली आणि त्यापेक्षाही या व्यवस्थेला प्रश्नचिन्ह लावणारी दुसरी घटना घडली, ती म्हणजे बीड जामखेड रस्त्यावर जामखेडच्या पुढे एका लष्करातील अधिकारी असलेल्या महिलेवरती अशा स्वरूपाची बलात्काराची घटना घडली. या सगळ्या केसेसच्या म्हणजे कोठेवाडीच्या केसमध्ये आरोपी अटक झाले, त्यांना शिक्षाही झाली, ते आरोपी आता मुक्तही होत आहेत. पण ब्रह्मवाडी, काठोडा, परळीजवळचे बाकीच्या सगळ्या घटना, या सगळ्या घटनांमधील आरोपींची अवस्था काय आहे हा मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण होतोय. या अशा प्रकरणामध्ये आरोपी पकडले जात नाहीत, जैलेच तर ते कोर्टासमोर उभे केले जात नाहीत. जामखेड नगर रस्त्यावरच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये तर अक्षरशः त्या आरोपीचं औरंगाबादच्या सिडको स्थानकातून पलायन झालं होतं. पुन्हा त्याला अटक झाली होती, पण शिक्षा झाली आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे.
अजूनही सगळे आरोपी शिक्षेसाठी प्रलंबित आहेत किंवा फरार आहेत, पोलिसांच्या हाती लागलेले नाही. या सगळ्या घटना नगर बीड जिल्ह्याच्या सीमारेषेवर का घडतात? कोठेवाडी प्रकरणातलं आणखी एक वास्तव मला तुम्हाला सांगायचं आहे. कदाचित लोक विसरले असतील, पण त्याची आठवण करून देणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या दैनिकात, सरळ सांगायला हरकत नाही, महाराष्ट्र टाइम्स या दैनिकामध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला त्यातला एक क्ल्यू सापडला होता. आणि तो क्ल्यू असा होता की ज्या लोकांनी या गावामध्ये दरोडा टाकला होता, बलात्कार केले होते, त्याच लोकांच्या अंगावर एक टी शर्ट होता आणि त्या टी शर्टवर एका त्या भागातील आमदाराच्या मित्रमंडळाचं नाव होतं. आता या आधारावर या सगळ्या प्रकारात त्या आमदाराचा संबंध जोडून त्याच्याविषयीच्या बातम्या महाराष्ट्र टाइम्समध्ये येऊ लागल्या होत्या आणि याच आधारावर तो पत्रकार आमदाराला ब्लॅकमेल देखील करीत होता म्हणे. आमदारांनी एक चाल खेळली. त्यांनी बरोबर या व्यक्तीला ट्रॅपमध्ये पकडलं, जी काही रक्कम असेल ती रक्कम दिली आणि त्यानंतर खंडणी घेण्याच्या प्रकरणात त्याला रंगेहात पकडलं. पुढे पत्रकाराला अटक झाली. सगळा प्रकार झाला. तो महाराष्ट्र टाइम्सचा पत्रकार होता. महाराष्ट्र टाइम्सनी त्या पत्रकाराचा आमचा संबंध नाही असं जाहीर करून टाकलं. यातून महाराष्ट्र टाइम्स बाजूला झाला. तो पत्रकार जो खंडणी घेत होता तो पकडला गेला. ते आमदार आजही आमदार आहेत. त्यावेळेला विधानसभेचे होते, आता विधान परिषदेचे आहेत. ही एक घटना तुम्हाला सांगायची आहे. हे यासाठी सांगितली ही घटना की या परिसरात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे राजकीय, पोलीस या सगळ्याशी संबंध असतात का? या घटना घडवण्यामध्ये यांचा सहभाग असतो असं मला म्हणायचं नाही आहे, पण या घटना होण्याला जी कारणं, जी परिस्थिती तिथे निर्माण होते, त्या परिस्थितीला ही राजकारणी, ही पोलीस मंडळी जबाबदार असतात, हेही तितकंच खरं आहे. याच भागामध्ये अशा घटना का घडतात? म्हणजे मी जेव्हा नाशिकच्या गावकरीचा प्रतिनिधी म्हणून काही वर्षापूर्वी बीडला काम करायचो, त्यावेळी गावकरीमधला एक घनवट, शामराव घनवट नावाचे कर्मचारी जे वसुलीचं काम करायचे, त्यांची ही हत्या नगर बीड जिल्ह्याच्या सीमारेषेवर मराठवाडी गावानजीक झाली होती. पुढे त्या प्रकरणाचा उलगडा झाला, पण त्यांचा मृतदेह ताब्यात घ्यायचा कोण, गुन्हा कोण दाखल करायचा, हा प्रश्न पडला होता. कारण मराठवाडी हे गाव बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे मराठवाड्यात येतं आणि मराठवाडीच्या अगदी नंतर नगरची सीमारेषा सुरू होते. बीड जिल्ह्यातल्या या गावाचा संबंध अंबोरा पोलीस ठाण्याशी. ज्या अंबोरा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मराठवाडी गावात जायचं असेल तर नगर जिल्ह्यात, नगर या ठिकाणाची प्रदक्षिणा करून 70-80 किलोमीटरचा फेरा मारून त्या गावामध्ये यावं लागतं. त्या गावातल्या लोकांना पोलीस ठाण्यात जायचं असेल तर असाच फेरा मारावा लागतो. अशी गुंतागुंतीची पोलिसांची सीमा तिथे आहे. नगर, शिरूर कासार म्हणजे नगर ग्रामीण, शिरूर कासार, पाथर्डी, आष्टी, अंबोरा या सगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दी एकमेकात अडकलेले आहेत, एकमेकात गुंतलेले आहेत आणि यातूनच सगळा गोंधळ सुरू होत असतो. आणि याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट या भागामध्ये आहे. तुम्ही जेव्हा नगर मार्गे बीडकडे येत असता तेव्हा तुम्हाला 2 वेळेला बीड जिल्ह्याची सीमारेषा ओलांडावी लागते. म्हणजे अंबोरा पोलीस स्टेशन, तिथे चिंचोडी पाटील नावाचं गाव आहे, त्या चिंचोडी पाटील नंतर बीड जिल्ह्याची सीमा सुरू होते, अंबोरा पोलीस ठाण्याची हद्द सुरू होते. तिथून तुम्ही आष्टीपर्यंत बीड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये असता, आष्टी ओलांडता आणि पुन्हा नगर जिल्ह्याच्या म्हणजे जामखेड तालुक्याच्या हद्दीमध्ये जाता. सौताड्यापर्यंत ती हद्द तशीच चालते. सौताड्यापासून पुन्हा बीड जिल्हा सुरू होतो. नगर ते बीड असा प्रवास हद्दी ओलांडत मध्ये मध्ये घुसलेल्या सीमारेषेवरून करावा लागतो आणि याचाच फायदा घेऊन त्या भागामध्ये अनेक धंदे फोफावलेले आहेत. जामखेड कशासाठी परिचित आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. जवळपास 10-12 तमाशा थिएटर जामखेडमध्ये चालतात आणि याच तमाशा थिएटरमुळे मराठवाडा, नगर आणि अन्य भागातून अनेक लोक जामखेडला येत असतात. तिथल्या छमछमचा चाळा बघण्यासाठी, तिथे लावणीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोक येत असतात आणि येणारी सगळी मंडळी ही मद्यधुंद झालेली असतात, हे विसरून चालणार नाही. रात्री 12, 1, 1:30, 2 पर्यंत हे तमाशांचे खेळ चालू असतात आणि तिथे येणारी मंडळी मद्यधुंद होऊन येत असतात. साहजिकच आहे, परतीचा प्रवास देखील दारूच्या नशेमध्ये होत असतो.
नगर जिल्ह्याच्या सुपीक भागातून या नापीक भागाकडे येऊन दौलतजादा करणारी मंडळी देखील मोठी आहेत आणि मराठवाड्यातली दौलतजादा करणारी मंडळी सुद्धा जामखेडपर्यंत पोहोचतात. केवळ तमाशा थिएटरवर हा प्रकार थांबत नाही, तर या भागामध्ये जो नगर सोलापूर रस्ता पुढे जातो, नगर बीड रस्ता जातो, नगर औरंगाबाद रस्ता जातो, या सगळ्याच ठिकाणी रस्त्यावरचे बार आहेत, रस्त्यावरचे तमाशा थिएटर आहेत, म्हणजे अगदी पांढरीच्या पुलापर्यंतचे तमाशा थिएटर आहेत, तिकडे मनमाड नांदगावपर्यंत तमाशा थिएटर आहेत, इकडे जामखेडपर्यंतची तमाशा थिएटर आहेत. नगर ही तमाशाची भूमी म्हटली जाते. अनेक तमाशा थिएटर नगरमध्ये आहेत, म्हणजे सुपा, पांढरीचा पूल, नांदगाव, जामखेड तर संख्या प्रचंड आहे. अशा ठिकाणी नगरचा सगळा परिसर हा तमाशा थिएटरने विखुरलेला आहे, दारूच्या अड्ड्यांनी विखुरलेला आहे. गाजगी, सरकारी, गैरसरकारी ह्या सगळ्याच प्रकारची दारू इथे मिळते. आणि त्यासोबत काही ठिकाणी तेव्हापासून म्हणजे 2001 पासून ते आजपर्यंत 20-21 वर्ष डान्स बार बिनबोबाटपणे सुरू आहेत. इथे अनेक दिलवाले येत असतात आणि अशा दिलवाल्यांसाठी सोय करणारे दिलवाले देखील नगर जिल्ह्यामध्ये खूप आहेत. या दिलवाल्यांची सोय होते, दौलतजादा करायला मंडळी येत असतात आणि या दौलतजादा करणाऱ्या मंडळींवर त्यांची संपत्ती सगळं बघून हरखून जाणारी स्थानिकची मंडळी पण खूप असतात. या सगळ्यांना सोयीसुविधा पुरवण्याच्या बदल्यामध्ये प्रचंड पैसा मिळतो. तिथे ते त्यांचा उच्छृंखलपणा बघत असतात, वासनेची थेरं बघत असतात. अनेक धाब्यांवरती लागून तिथे लॉजेस आहेत आणि त्या लॉजेसवरती या सगळ्या प्रकार बिनबोबाटपणे सुरू असतो. तमाशा थिएटर सुरू आहेत, डान्स बार सुरू आहेत, दारूचे अड्डे सुरू आहेत आणि याच ठिकाणी ही सगळी पैशा त्यावर जगणारी मंडळी, म्हणजे बाहेरच्या लोकांच्या श्रीमंतीवर जगणारी मंडळी त्या भागामध्ये असतात. त्यांना संध्याकाळी दारू मिळते आणि दारूसोबत तो उधळलेला पैसा देखील दिसत असतो. त्यासोबत मदनिकांचं नृत्य दिसत असतं. त्यांनी बारमध्ये घेऊन गेलेली बाला दिसत असते, लॉजमध्ये घेऊन गेलेली स्त्री दिसत असते, तिच्या मादक सौंदर्य यांच्या डोक्यामध्ये असतं आणि हे असं आपल्या वाट्याला यावं यासाठी सतत काहीतरी करत असतात. दारूचा अंमल, वासनेची शिकार झालेली ही मंडळी रस्त्यावर बिनबोभाट मोकाट कुत्र्याप्रमाणे फिरत असतात आणि दिसलं सावज की त्यावर झडप घालायची ही वृत्ती त्यांच्यामध्ये वाढत जाते. आणि म्हणूनच या भागामध्ये वस्त्यांवरती दरोडे, रस्त्यांवरती दरोडे आणि बलात्कार अशा स्वरूपाच्या घटना सातत्यानं घडत आलेल्या असतात. अर्थात या तमाशा थिएटर, रस्त्यावरचे बार, अवैध बार आणि डान्स बार या सगळ्यांना पाठिंबा असतो तो राजकारण्यांचा किंवा तिथल्या पोलीस यंत्रणेचा. या सगळ्या यंत्रणा मिळून ही सगळी व्यवस्था चालवतात. मी स्टार माझामध्ये असताना, आता एबीपी माझा झालंय, या सगळ्या विषयाच्या स्टोरी पुराव्यासहित केलेल्या होत्या आणि आजही त्या सगळ्याच गोष्टी बिनबोबाटपणे या भागात सुरू आहेत. म्हणूनच या भागातल्या गुन्हेगारीचं प्रमाण अधिक वाढलेलं आहे. पोलिसांना जितका गुन्हेगाराशी संपर्क येतो तितकी सेटिंग होत जाते आणि याच सेटिंगमध्ये लोकांचं मरण होतं. म्हणूनच कोठेवाडीतील लोक आजही घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत. त्यांना वाटतंय की हे आरोपी परत एकदा गावावर आक्रमण करतील का. ही भीती खोटी नाही आहे. त्यांच्या मनात वाटणारी ही भीती या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रशासन, पोलीस आणि राजकारणी यांचं गुन्हेगारांशी असलेल्या सिंडिकेटमुळेच ही भीती वाटते आहे आणि याच भीतीतून त्यांची अधिक अडचण होते आहे. देव करो असा कोणताही प्रसंग त्या गावावरती पुन्हा न येऊ, कारण या हल्लेखोरांनी, या हरामखोरांनी गावातल्या म्हाताऱ्या स्त्रियांना देखील सोडलेलं नव्हतं. म्हणूनच असा प्रसंग ना कोठेवाडीवर परत येवो, ना गेवराईतल्या काठोड्यावरती येवो, ना परळीतल्या ब्रह्मवाडीवरती येवो, कोणावरही असा प्रसंग न येवो यासाठी महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन प्रामाणिकपणे काम करेल एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.